लास्ट लेक्चरमध्ये आपण DNA रेप्लिकेशनची प्रोसेस पाहिलेली आहे. DNA रेप्लिकेशन ही अशी प्रोसेस असते की ज्यामध्ये ओल्ड स्ट्रँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट आणि या टेम्पलेट स्ट्रँडवर किंवा पॅरेंट स्ट्रँडवर नवीन स्ट्रँड फॉर्म होतात, न्यू स्ट्रँड फॉर्म होतात. या प्रकारच्या रेप्लिकेशनला आपण म्हटलं होतं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA. DNAचं रेप्लिकेशनचे खूप सारे मॉडेल्स मांडले गेले. काही मॉडेल होते डिस्पर्सिव्ह रेप्लिकेशनचे, काही मॉडेल्स होते कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशनचे आणि काही मॉडेल्स होते हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशनचे. DNAचं रेप्लिकेशन हे डिस्पर्सिव्ह वेने होतं की कॉन्झर्वेटिव्ह वेने होतं की सेमी कॉन्झर्वेटिव्ह वेने होतं हे पाहण्यासाठी मिझल्सन आणि स्टाल, मॅथ्यू मिझल्सन अँड फ्रँकलिन स्टाल यांनी 1958 मध्ये एक एक्सपेरिमेंट केला. या एक्सपेरिमेंटला मोस्ट ब्युटिफुल एक्सपेरिमेंट इन बायोलॉजी असं सुद्धा म्हणतात. या एक्सपेरिमेंटमध्ये मॅथ्यू मिझल्सन आणि फ्रँकलिन स्टाल यांनी बॅक्टेरियाचा यूज केला, इश्चेरिशिया कोलाय. इश्चेरिशिया कोलायचा जो डबलिंग टाईम आहे किंवा जनरेशन टाईम आहे किंवा त्या सेलला डिवाइड होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो 20 मिनिट्स आहे आणि इश्चेरिशिया कोलायमधला जेनेटिक मटेरियल असतो DNA. या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी इश्चेरिशिया कोलायला लॅबोरेटरीमध्ये ग्रो केलं. आपण ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की आपण बॅक्टेरियांना लॅबोरेटरीमध्ये ग्रो करू शकतो. तर यांनी इश्चेरिशिया कोलायच्या सेल्स घेतल्या आणि इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सला लॅबोरेटरीमध्ये न्यूट्रिएंट मीडियममध्ये ग्रो केलं. जे न्यूट्रिएंट मीडियम होतं त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये त्यांनी लाईट आयसोटोप ऑफ द नायट्रोजन, म्हणजे जो नॉर्मल आयसोटोप आहे नायट्रोजनचा तो वापरला. तो होता N14. N14 हा लाईट नायट्रोजन आहे. या लाईट नायट्रोजनवाल्या मीडियमवर जर इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सला ग्रो केलं तर सेव्हरल जनरेशन नंतर या इश्चेरिशिया कोलायच्या जेवढ्या सेल्स इथे फॉर्म होतील किंवा जेवढ्या कॉलनीज इथे फॉर्म होतील या कॉलनीजमध्ये असलेला DNA किंवा प्रत्येक सेलमध्ये असलेला DNA हा N14 वाला न्यूक्लिओटाइड कंटेनिंग असेल. म्हणजेच N14 ने बनलेले जे न्यूक्लिओटाइड्स असतील त्याने बनलेला DNA या प्रत्येक सेलमध्ये असेल. तर यांनी काय केलं, या N14 मीडियम असलेल्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये N14 असलेल्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये बॅक्टेरियांना ग्रो केलं फॉर सेव्हरल जनरेशन्स आणि मग या बॅक्टेरियांना आयसोलेट केलं, कॉलनीजला सेपरेट केलं. कॉलनीजला सेपरेट केल्यानंतर बॅक्टेरियाच्या सेलला लाईस केलं, सेल लायसिस केलं. सेल लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन केलं सेल्सचं ब्रेकडाऊन केल्यानंतर सेलमध्ये असलेला DNA बाहेर येईल. हा जो DNA आहे या DNAला यांनी सेपरेट केलं डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन मेथड वापरून. व्हॉट इज अ डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन मेथड? या डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन मेथडमध्ये 6 मोलर सीझियम क्लोराईडचा वापर केला जातो आणि 6 मोलर सीझियम क्लोराईडचं सोल्युशन एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये भरलं जातं आणि यावर ज्या लाईज केलेल्या सेल आहेत, लाईज म्हणजे ब्रेकडाऊन केलेल्या सेल्स आहेत, या सेलचा DNA टाकायचा. यावर DNA टाकल्यानंतर हा जो DNA असेल त्यांच्या डेन्सिटीनुसार या सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये सेटल होईल. फॉर एक्झाम्पल हा सीझियम क्लोराईडचा ग्रॅडियंट आहे. या सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटवर आपण DNA टाकला. DNA टाकल्यानंतर या टेस्ट ट्यूबला आपण सेंट्रिफ्यूज केलं. सेंट्रिफ्यूज केल्यानंतर DNA जो असेल यामध्ये काय आहे, N14 आहे. DNAमध्ये पूर्ण DNAमध्ये काय आहे, N14 ने बनलेले नायट्रोजन बेसेस आहेत. त्यामुळे या DNAवर युनिफॉर्म या DNAचा वेट हा युनिफॉर्म असेल आणि युनिफॉर्म वेट असल्यामुळे एकाच ठिकाणी कुठेतरी हा DNA ॲक्युमुलेट होईल. हा DNA N14 असल्यामुळे जनरली तो बँड फॉर्म करतो या अप्पर रिजनमध्ये. मी इथे असं दाखवतो, हा जो असेल हा DNAने बनवलेला, लाईट DNAने बनवलेला बँड आहे. या बँडला फर्स्ट स्टेपमध्ये लोकेट केलं गेलं की N14 वाला बँड या 6 मोलर सीझियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये कुठे बनतो. हा आहे N14चा बँड.
ठीक आहे. आता हे जे बॅक्टेरिया होते ज्यांना N14 कंटेनिंग मीडियममध्ये ग्रो केलं होतं, यांना यातल्या काही कॉलनी घेतल्या आणि या कॉलनीजला दुसऱ्या स्टेपमध्ये अशा मीडियममध्ये ग्रो केलं की ज्या मीडियममध्ये N15 आहे. N15 हा हेवी आयसोटोप आहे नायट्रोजनचा. या हेवी आयसोटोप असलेल्या न्यूट्रिएंट मीडियमवर या बॅक्टेरियांना यांनी ग्रो केलं. कळतंय तुम्हाला? पहिली स्टेप काय केली? पहिली स्टेप केली की इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सला N14 लाईट नायट्रोजन असलेल्या मीडियमवर पहिले ग्रो केलं. ग्रो केल्यानंतर सेलला लाईज केलं. सेलला ब्रेक केल्यानंतर त्यांचं सेंट्रिफ्युगेशन केलं. सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर तुम्हाला एकाच ठिकाणी जो बँड मिळाला त्याला लोकेट केलं की बँड कुठे मिळतो, अप्पर रिजनमध्ये की लोअर रिजनमध्ये. मी इथे अप्पर रिजनमध्ये एक बँड दाखवलेला आहे. मग या ज्या सेल्स आहेत या सेल्सला उचललं आणि N15 असलेल्या मीडियमवर पुन्हा काही सेव्हरल जनरेशन्स ग्रो करायचं. काही जनरेशनपर्यंत त्यांना कशावर ग्रो करायचं? N15 जो हेवी आयसोटोप आहे नायट्रोजनचा त्यावर ग्रो करायचं. जर यांना हेवी आयसोटोप असलेल्या नायट्रोजनवर या कॉलनीजला ग्रो केलं खूप साऱ्या जनरेशनपर्यंत, 5, 6, 7, 8 जनरेशनपर्यंत ग्रो केल्यानंतर इथल्या ज्या कॉलनीज मिळतील 5-6 जनरेशन नंतर किंवा सेव्हरल जनरेशन्स नंतर ज्या कॉलनीज मिळतील, या कॉलनीजमध्ये असलेला DNA हा पूर्णपणे N15 झालेला असेल. काय झालेला असेल? N15. फॉर एक्झाम्पल बघा इकडे, जर या कॉलनीमध्ये N14 वाला DNA जर मी असा दाखवला, दोन्ही स्टँड कसे आहेत? N14 ने बनलेले, तर हा असेल N14 वाला DNA. N14 वाला DNA असा बँड फॉर्म करतो इथे वरती. ठीक आहे. आता जर याच कॉलनीजला म्हणजे यापैकी ज्या राहिलेल्या बॅक्टेरिया होत्या यांना ग्रो केलं N15 कंटेनिंग मीडियमवर सेव्हरल जनरेशन्स ग्रो केल्यानंतर इथे जे स्टँड बनतील, खूप सारे जनरेशन ग्रो केलं ना आपण, खूप साऱ्या जनरेशनमध्ये ग्रो केल्यानंतर इथे जे बॅक्टेरिया मिळणार आहेत, या बॅक्टेरियाकडे दोन्ही स्टँड हे N15 वाले झालेले असतील. कारण इथे जे बनणारे न्यूक्लिओटाइड्स आहेत, तुम्हाला माहिती आहे DNA कशाने बनलेले असतात? डिऑक्सीरायबोज न्यूक्लिओटाइड्सने. ओके, डिऑक्सीरायबोजचे न्यूक्लिओटाइड्स जे असतात त्याने DNA बनलेले असतात. मग असे न्यूक्लिओटाइड्स सेलमध्ये बनतील, त्यासाठी ते नायट्रोजन कोणता वापरतील? N15 वाला वापरतील. आणि N15 वाला हेवी नायट्रोजन वापरल्यामुळे जे नवीन स्टँड बनणारे आहेत ते नवीन स्टँड नेहमी कसे असतील? दोन्ही स्टँड हे N15 वाले असतील. मग अशा सेल्सला जर ब्रेक केलं, अशा सेव्हरल जनरेशन्स N15 वाल्या मीडियममध्ये ग्रो केल्यानंतर सेल्सला जर आपण लाईज केलं, ब्रेक केलं सेल्सला ब्रेक केल्यानंतर DNA मिळेल. हा DNA घ्यायचा आणि यांना पुन्हा सीझियम क्लोराईडच्या मीडियममध्ये ग्रो करायचं. या DNAला जर सीझियम क्लोराईडच्या मीडियममध्ये आपण टाकलं तर हा DNA सेंट्रिफ्युगेशन करताना सेटल होईल अकॉर्डिंग टू इट्स वेट, अकॉर्डिंग टू इट्स डेन्सिटी. त्याच्या डेन्सिटीनुसार हा जो हेवी नायट्रोजन असलेला DNA असेल तो सेटल आउट होईल. आणि तो सेटल आउट झाल्यानंतर जनरली तो इथे खाली सेटल होतो या रिजनमध्ये. ठीक आहे. तर हा असेल हेवी आयसोटोप ऑफ नायट्रोजन म्हणजे N15 वाला DNA. आणि N15चा DNA हा इथे एक बँड फॉर्म करेल. पाहता इथे N14ने इथे बँड फॉर्म केला, N15ने इथे बँड फॉर्म केला. म्हणजे या दोघांचे लोकेशन कसे आहेत? डिफरंट आहेत. N14 वाला आणि N15 वाला DNA यांचे लोकेशन डिफरंट आहेत. ठीक आहे. आता ह्या ज्या कॉलनीज होत्या यांना आपण सेव्हरल जनरेशन N15 मध्ये ग्रो केलं होतं. यामुळे यांच्याकडे असलेले जेवढ्या कॉलनीज असतील, जेवढे बॅक्टेरिया असतील, त्या सर्वांकडे डबल स्टँडर्ड DNA असेल. आणि त्या डबल स्टँडर्ड DNA मध्ये दोन्ही स्टँड हे हेवी नायट्रोजनचे असतील. हे कशावरून कन्फर्म झालं? हे कन्फर्म झालं की आपल्याला इथे एकाच टाईपचा बँड मिळतो. आणि हा बँड N14 सारखा नाही आहे. हा बँड N14च्या लोकेशनला मिळत नाही, हा दुसऱ्या लोकेशनला मिळतो. हा असेल N15 वाला बँड. ठीक आहे. आता पहा थर्ड स्टेपमध्ये काय करायचं? थर्ड स्टेपमध्ये या कॉलनीज घ्यायच्या आणि पुन्हा यांना ग्रो करायचं N14 असलेल्या मीडियमवर. कोणत्या मीडियमवर ग्रो करायचं? N14 असलेल्या मीडियमवर. तर यांनी काय केलं? सेव्हरल जनरेशन N15 मध्ये ग्रो केलेले जे इश्चेरिशिया कोलायच्या सेल्स आहेत, या सेल्सला पुन्हा त्यांनी टाकलं एका जनरेशनसाठी
N14 असलेल्या मीडियममध्ये. ठीक आहे, इथे मीडियम पुन्हा चेंज केलं. या सेल्सला उचलायचं N14 असलेल्या मीडियममध्ये, त्याला 20 मिनिटासाठी ग्रो करायचं. 20 मिनिट का? कारण इश्चेरिशिया कोलायचा जनरेशन टाईम आहे 20 मिनिट्स. म्हणजे एका सेलच्या 2 सेल होण्यासाठी 20 मिनिट लागतात. मग जर या मीडियममध्ये या N15 स्टँड असलेल्या बॅक्टेरियाला ग्रो केलं, किती जनरेशनसाठी? एका जनरेशनसाठी. तर आफ्टर फर्स्ट जनरेशन, इकडे लक्ष द्या सर्वांनी, आफ्टर फर्स्ट जनरेशन सेल्सला ग्रो केल्यानंतर 20 मिनिट्स नंतर बाहेर काढायचं, सेलला लाईज करायचं, ब्रेक करायचं. ब्रेक केल्यानंतर त्यांना सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये सेंट्रीफ्यूज करायचं. जर आफ्टर फर्स्ट जनरेशन आपण यांना सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये सेंट्रीफ्यूज केलं तर काय झालं असेल पहा. इथे हे जे बॅक्टेरिया इथे ग्रो केलेले आहेत N15च्या मीडियममधले जे बॅक्टेरिया आहेत ते आपण इथे टाकले N14च्या मीडियमवर. N15 वाले बॅक्टेरिया ज्यावेळेस ग्रो केले गेले त्यावेळेस जो बॅक्टेरिया असेल, सपोज ही बॅक्टेरियल सेल आहे, लक्ष द्या, ही बॅक्टेरियल सेल आहे. या बॅक्टेरियल सेलकडे एक स्ट्रँड आहे N15. ठीक आहे, एक स्टँड कसा आहे N15, त्याच्याकडे दुसरा पण स्टँड काय होता? N15 होता. तर या N15च्या स्टँडवर हे दोन्ही N15चे स्टँड पॅरेंट स्टँड आहेत, हे सेपरेट झाले असतील. आणि पॅरेंट स्टँड जर सेपरेट झाले तर यांच्यावर पुन्हा एक नवीन स्टँड बनणार आहे. आणि तो नवीन स्टँड आता कशाचा बनणार आहे? N14चा बनणार आहे, कारण मीडियम बदललंय आपण, N14 केलंय. म्हणून या बॅक्टेरियल सेलमध्ये काय झालं असेल, ही बॅक्टेरियल सेल जिच्याकडे N15 असे 2 स्टँड होते, या सेलमध्ये ज्यावेळेस त्यांना एका जनरेशनसाठी N14 कंटेनिंग मीडियमवर ग्रो केलं त्यावेळेस पुढच्या ज्या सेल्स मिळणार आहेत, सेल 20 मिनिटानंतर डिवाइड होतील. आणि डिवाइड झाल्यानंतर ज्या सेल्स मिळणार आहेत त्या सेल 2 नसतील, बरोबर. ही एक सेल असेल आणि एक दुसरी सेल असेल. ज्या 2 सेल बनलेल्या असतील त्या दोन्ही सेलकडे एक स्टँड हा N15 असला पाहिजे आणि दुसरा स्टँड काय असला पाहिजे? दुसरा स्टँड हा N14 असला पाहिजे, बरोबर. जर असं असेल तर सेलला लाईज केल्यानंतर फर्स्ट जनरेशन नंतर सेलला ब्रेक केलं आपण. सेलला ब्रेक केल्यानंतर सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये सेलला टाकलं तर सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये सेल लायसिसचा जो पार्ट होता म्हणजे DNA जो होता त्याला टाकलं आणि सेंट्रीफ्यूज केल्यानंतर, लक्षात घ्या, सेंट्रीफ्यूज केल्यानंतर एक बँड मिळेल. इथे जो बँड मिळाला हा बँड N14चा पण नव्हता आणि N15चा पण नव्हता. हा N14 आणि N15 यांच्या बरोबर मध्ये एक बनलेला बँड दिसला. आणि हा जो बँड होता हा यामध्ये N14चा पण स्टँड असणार एक आणि एक स्टँड N15चा असणार, म्हणून हा बरोबर मध्ये एक बँड बनला. या बँडला म्हणतो आपण हायब्रिड. कोणता बँड असेल? हा हायब्रिडचा बँड असेल. ठीक आहे, कोणता बँड असेल? हायब्रिडचा बँड असेल. म्हणजे फर्स्ट जनरेशन नंतर जो बँड मिळाला सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये, हा बँड बरोबर मध्ये बनला होता. हा N14चा सुद्धा बँड नव्हता, हा N15चा सुद्धा बँड नव्हता. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक जनरेशन यांना ग्रो केलं गेलं. आणखी एक जनरेशन जर यांना ग्रो केलं तर ती असेल सेकंड जनरेशन. बघा आता या फर्स्ट जनरेशनच्या सेल आहेत, सर्वांनी इकडे लक्ष द्या. फर्स्ट जनरेशनच्या या सेल आहेत. फर्स्ट जनरेशनच्या सेलमध्ये तुम्हाला एक बँड हा N15, जो ब्ल्यूमध्ये मी काढलाय तो N15 आहे, जो ब्लॅकमध्ये काढला तो आहे N14. तर या दोन्ही सेलमध्ये तुम्हाला जे 2 बँड मिळत आहेत हे हायब्रिड बँड आहेत, बरोबर. जर यांना सेकंड जनरेशनमध्ये आणखी 20 मिनिटसाठी ग्रो केलं तर या 2 सेलपासून 4 सेल मिळणार आहेत. किती सेल मिळणार आहेत? 4 सेल मिळणार आहेत. आणि या ज्या सेल असतील, या सेल यांच्याकडे असलेला जो DNA असेल तो कसा सेपरेट होईल? एक स्टँड ओल्ड आपण दाखवूयात. एक स्टँड ओल्ड असेल, हे वालं, हे दुसरं स्टँड सुद्धा ओल्ड असेल, इथे सुद्धा एक स्टँड ओल्ड असेल आणि हा निळा एक स्टँड सुद्धा ओल्ड असेल. म्हणजे किती स्टँड आहेत इथे? 4 स्टँड आहे. 4 स्टँड म्हणजे 4 सेल आपल्याला इथे मिळतील, बरोबर. आता या सर्वांना इथे 4 सेल बनणार आहेत. याच्यापासून एक सेल, या स्टँडपासून एक सेल, या स्टँडपासून एक सेल आणि या स्टँडपासून एक सेल बनणार आहे. कारण जे नवीन स्टँड बनतात ते प्रत्येकी एकेका सेलमध्ये जातात ड्युरिंग द सेल डिव्हिजन, हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. मग आता पहा, या दोन्ही सेल
फर्स्ट जनरेशन नंतर ज्यावेळेस सेकंड जनरेशनमध्ये जातील, यांना कोणत्या मीडियमवर ग्रो करतोय आपण? फर्स्ट जनरेशनसाठी सुद्धा N14 वाल्या मीडियमवर ग्रो केलं आणि सेकंड जनरेशनसाठी सुद्धा N14 वाल्या मीडियमवरच ठेवलंय आपण त्यांना. N14 वाल्या मीडियमवर ठेवल्यामुळे हा एक स्टँड पहा, हा ओल्ड स्टँड आहे, यावर एक नवीन स्टँड बनेल या डायरेक्शनमध्ये, बरोबर, आणि हा असेल N14 वाला. तर इथे बघा, इथे बनला हायब्रिड. काय बनला इथे? हायब्रिड. ही सेल कशी असेल? हायब्रिड स्टँडवाली असेल. इथे पहा काय मिळणार, इथे काय मिळणार? इथे N14 म्हणजे इथे दोन्ही स्टँड कसे असतील? N14 असतील. म्हणजे एक बँड काय मिळायला पाहिजे? N14 मिळायला पाहिजे. इथे पहा काय मिळणार? इथे पुन्हा हायब्रिड मिळणार, एक असेल N14 आणि N15, म्हणून हा सुद्धा काय असेल? हायब्रिड असेल. आणि हा जो असेल शेवटचा, यामध्ये दोन्ही स्टँड हे N14 वाले असतील, बरोबर का नाही? म्हणजे ज्यावेळेस सेकंड जनरेशनसाठी यांना N14 वाल्या मीडियमवर ग्रो केलं, N14च्या मीडियमवर ग्रो झाल्यानंतर सेलला लाईज केलं, सेलला लाईज केल्यानंतर त्यांचं सीझियम क्लोराईडमध्ये डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन केलं. इथे सेकंड जनरेशनमध्ये, मी इथे समोर लिहितो पहा, सेकंड जनरेशनमध्ये, इन द सेकंड जनरेशन सीझियम क्लोराईडचा जो ग्रॅडियंट बनला, या ग्रॅडियंटमध्ये 2 बँड मिळाले. सेकंड जनरेशनमध्ये किती बँड मिळाले? 2 बँड मिळाले. पहिला बँड जो होता तो होता हायब्रिडचा बँड. बघा, एक बँड कोणता मिळाला? हायब्रिडचा मिळाला. एक बँड मिळाला हायब्रिडचा. हायब्रिडचा बँड मिळाला याचा अर्थ एक स्टँड N15 वाला असणार आणि एक स्टँड N14 वाला असणार. आणि जो दुसरा बँड मिळाला तो बँड मिळाला फक्त N14चा. ज्या मीडियमवर आपण त्यांना ग्रो करतोय तो बँड मिळाला N14चा. याचा अर्थ काय? आफ्टर द सेकंड जनरेशन आपल्याला हे समजलं की एक स्टँड N15 आहे, एक स्टँड N14 आहे आणि हाफ ऑफ द स्टँड जे आहेत ते N14 वाले आहेत, बरोबर की नाही? म्हणजे इथे 2 बँड मिळाले, एक हायब्रिडवाला बँड मिळाला आणि एक N14 वाला बँड मिळाला. याचा अर्थ एक जो स्टँड आहे तो ॲज अ पॅरेंट म्हणून ॲक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे इथे जे दोन्ही स्टँड आहेत हे दोन्ही स्टँड ॲज अ पॅरेंट म्हणून ॲक्ट करतील फर्स्ट जनरेशनमध्ये. आणि ज्यावेळेस सेकंड जनरेशन फॉर्म होईल त्यावेळेस या N15 वर एक N14 बनला म्हणून हायब्रिड बनला, आणि या N14 वर N14 बनला, ब्लॅकवर ब्लॅक बनला, N14 वर N14 बनला म्हणून N14चा बँड मिळाला. याचा अर्थ असा आहे की हे दोन्ही स्टँड ॲज अ पॅरेंट स्टँड म्हणून वर्क करतात आणि 2 स्टँड्स विच आर द पॅरेंट स्टँड आर द ओल्ड स्टँड, आणि या ओल्ड स्टँडवर न्यू स्टँड बनतात आणि त्यामुळे आपल्याला इथे 2 बँड मिळाले. ठीक आहे, यालाच म्हणतात सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA. आणि सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA हे सेकंड जनरेशन झाल्यानंतर प्रूव्ह झालं, कारण इथे 2 बँड मिळाले. ठीक आहे, तर हा जो एक्सपेरिमेंट आहे या एक्सपेरिमेंटमध्ये मिजल्सन आणि स्टाल यांनी सर्वप्रथम इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सला N14 विच इज अ लाईट नायट्रोजन या मीडियमवर ग्रो केलं. N14 वाल्या मीडियमवर ग्रो केल्यानंतर सेल्सला लाईज केलं. त्यानंतर सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये त्यांना सेंट्रिफ्यूज केलं. सेंट्रिफ्यूज केल्यानंतर त्यांना एकच बँड मिळाला. याचा अर्थ सर्व DNA हा N14 झालेला होता. अशा सेल्सला घेतलं आणि यांना हेवी नायट्रोजन असलेल्या मीडियमवर ग्रो केलं. हेवी नायट्रोजन असलेल्या मीडियमवर सेव्हरल जनरेशन्स ग्रो केल्यानंतर त्यांना पुन्हा सेल्सला लाईज केलं. लाईज केल्यानंतर सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये सेंट्रिफ्यूज केलं. इथे सुद्धा त्यांना आफ्टर सेव्हरल जनरेशन N15 वाला एकच बँड मिळाला. असे N15 वाला एकच बँड मिळाला म्हणजे याच्याकडे दोन्हीही स्टँड कसे असणार आहेत? N15. अशा सेल्सला घेतलं आणि एका जनरेशनसाठी ग्रो केलं N14 असलेल्या मीडियमवर. एका जनरेशनसाठी N14 असलेल्या मीडियमवर ग्रो केल्यानंतर पहा, एक स्टँड जो असेल तो एक स्टँड होता N15 वाला आणि जो दुसरा स्टँड होता तो होता N14 वाला. ठीक आहे, म्हणजे इथे या जनरेशनमध्ये सर्व स्टँड हायब्रिड मिळाले. सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये बँड N14 वाला सुद्धा मिळाला नाही, N15 वाला सुद्धा मिळाला नाही. जो बँड मिळाला तो हायब्रिड मिळाला, म्हणजे N14 आणि N15 वाला मिळाला. म्हणजे एक स्टँड N14चा असला पाहिजे आणि एक स्टँड हा N15चा असला पाहिजे, बरोबर. पण आता एक स्टँड जर N14 आणि दुसरा स्टँड N15 असेल तर याचा अर्थ असा नाही की एक स्टँड ओल्ड आहे आणि एक स्टँड न्यू आहे,
बरोबर की नाही. इथे असं सुद्धा असू शकतं की काही पार्ट हा N14चा आहे, काही पार्ट हा N15चा आहे, म्हणजे डिस्पर्सिव्ह मॉडेल किंवा कॉन्झर्वेटिव्ह मॉडेल सुद्धा असू शकतं. जनरली डिस्पर्सिव्ह मॉडेल असू शकतं इथे. मग त्यासाठी यांना त्यांनी सेकंड जनरेशनमध्ये ग्रो केलं आणि सेकंड जनरेशनमध्ये ग्रो केल्यानंतर हे जे दोन्ही स्टँड असतील हे सेल्समध्ये सेपरेट झाले असतील आणि त्यांच्यावर N14 वाले स्टँड मिळाले. म्हणजे हा N15 वाला त्यावर एक N14 बनला, N15 वर N14 बनल्यामुळे हायब्रिड बनले, हायब्रिड बँड मिळाला आणि जो N14 होता त्या N14 वर N14 ग्रो झाला, त्यामुळे जो बँड मिळाला तो N14 वाला मिळाला. यावरून हे समजतं की DNA रेप्लिकेशन हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह असतं, कारण N14 वर N14 बनला आणि N15 वर सुद्धा N14 बनला सेकंड जनरेशनमध्ये. या आता पाहूयात आपण इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट्स ऑफ द मिझल्सन अँड स्टाल एक्सपेरिमेंट. रिझल्टचं इंटरप्रिटेशन तुम्ही कसं कराल? पहिल्या जनरेशनमध्ये पहा, मिझल्सन आणि स्टाल यांनी N14 कंटेनिंग मीडियममध्ये सेव्हरल जनरेशन्स बॅक्टेरियांना ग्रो केलं. त्यानंतर या बॅक्टेरियांना त्यांनी N15 कंटेनिंग मीडियमवर ग्रो केलं. मग N15 कंटेनिंग मीडियमवर ग्रो केल्यानंतर तुम्ही असे दोन्ही स्ट्रँड N15 दाखवाल. असा जो DNA असेल हा हेवी DNA असेल. हेवी DNA सीझियम क्लोराईडच्या ग्रॅडियंटमध्ये सेटल होईल आणि एक बँड फॉर्म करेल, हा असेल हेवी बँड. या सेल्सला जर तुम्ही फर्स्ट जनरेशनसाठी N14 कंटेनिंग मीडियमवर ग्रो केलं तर पहा, हे दोन्ही रेड स्टँड N15 आहेत. ह्या दोन्ही रेड स्टँडवर नवीन N14 बनतील. ठीक आहे, N15 रेड आहे, N14 ब्लॅक तिथे दाखवला. हे दोघेही बनतील आणि दोघे बनल्यानंतर फर्स्ट जनरेशन नंतर जर सीझियम क्लोराईडचा ग्रॅडियंट फॉर्म केला तर हायब्रिड मिळेल, म्हणजे एक स्टँड N14 एक स्टँड N15 मिळेल. पुढच्या जनरेशनमध्ये सेकंड जनरेशनमध्ये हे दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतील आणि हे दोघेही स्ट्रँड सेपरेट होतील आणि ॲज अ पॅरेंट म्हणून ॲक्ट करतील. आणि हे पॅरेंट म्हणून ॲक्ट करतात म्हणून या रेडवर म्हणजे जो N15 आहे त्याच्यावर एक N14 बनेल. इथे N14 वर N14 बनेल, पुन्हा इथे N15 वर N14 बनेल आणि पुन्हा इथे N14 वर N14 बनेल. तर इथे एक बँड जो असेल तो N14 वाला मिळायला पाहिजे, हा N14 वाला बँड आहे. आणि एक बँड जो असेल तो हायब्रिड मिळायला हवा, हा हायब्रिड बँड मिळतो. इथे एक हायब्रिड आणि एक N14 म्हणजे लाईटचा बँड, लाईट नायट्रोजन असलेला बँड मिळतो. म्हणून या सेकंड जनरेशनवरनं प्रूव्ह होतं की DNA सेमी कॉन्झर्वेटिव्हलीच रेप्लिकेट होतो. आता आपण पाहूयात सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. डिस्कस करूयात सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी. कोणतीही सेल डिवाइड ज्यावेळेस होते त्या सेलला डिव्हिजन करण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस करावं लागतं, किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला ग्रो जरी व्हायचं असेल तरी त्या ऑर्गॅनिझमला प्रोटीन सिंथेसिस करावं लागेल. प्रोटीन हे खूप इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स आहेत कोणत्याही सेलसाठी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. प्रोटीन्स बनलेले असतात अमायनो ॲसिडने, म्हणून अमायनो ॲसिडला बिल्डिंग ब्लॉक किंवा प्रोटीनला बिल्डिंग ब्लॉक ऑफ द बॉडी ऑर ऑफ द सेल असं सुद्धा म्हणतात. या प्रोटीनचं एक्सप्रेशन किंवा प्रोटीन फॉर्मेशन हे डिपेंड करतं जेनेटिक मटेरियलवर. जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA डायरेक्ट करतो सिंथेसिस ऑफ द mRNA आणि mRNA डायरेक्ट करतो सिंथेसिस ऑफ प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाइड चेन. ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये DNA वरनं mRNA बनतो, DNA डायरेक्ट करतो mRNA सिंथेसिस आणि mRNA डायरेक्ट करतो प्रोटीन सिंथेसिस किंवा पॉलीपेप्टाइड फॉर्मेशन बाय यूजिंग द 20 टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड. तर ज्या प्रोसेसमध्ये DNA वरनं mRNA बनतो या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. ट्रान्सक्रिप्शनचा अर्थ असतो कॉपी इन रायटिंग. DNAची कॉपी केली जाते आणि त्यावरून mRNA म्हणजे मेसेंजर RNA बनला जातो. या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. आणि जो mRNA आहे, मेसेंजर RNA आहे, हा सिंगल स्टँडर्ड RNA असतो, सिंगल स्टँडर्ड स्ट्रेट RNA असतो. या सिंगल स्टँडर्ड स्ट्रेट RNAचं रायबोझोमवर रीडिंग होतं.
म्हणजेच रायबोझोमवर हे mRNA जे असतात यांचा वापर करून पॉलीपेप्टाइड चेनचं सिंथेसिस होतं. रायबोझोमवर mRNAचा वापर करून प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाइड चेन बनवल्या जातात. या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन किंवा प्रोटीन सिंथेसिस असं म्हणतो. DNA वर्ण mRNA बनतो, या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणणार. mRNA वर्ण प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाइड बनणार, या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणणार. तर या ज्या ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस आहेत यामुळे बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये प्रोटीन बनतात आणि यावरच किंवा प्रोटीनवरच लाईफ ही डिपेंडंट आहे. या प्रोसेसवर कोणत्याही सेलचं फंक्शनिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज डिपेंडंट आहेत किंवा ऑर्गॅनिझमच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज डिपेंडंट आहेत. म्हणून यांना म्हणतात सेंट्रल लाईन ऑफ द लाईफ किंवा सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी. So what is the central dogma of biology? These two process, central dogma of biology or the life is the process of the transcription and translation. या अगोदर आपण DNA replicationची प्रोसेस स्टडी केलेली आहे. आता आपण पाहूयात what is a process of transcription आणि ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्समध्ये काय डिफरन्सेस असतात हे सुद्धा या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात. आणि ट्रान्सक्रिप्शन नंतर आपण पाहूयात द प्रोसेस ऑफ द ट्रान्सलेशन. सो लेट्स बिगिन विथ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये एका जीनचा वापर केला जातो किंवा जीन जो असेल त्या जीनचं ट्रान्सक्रिप्शन केलं जातं. जीन काय आहे? इट इज अ सेगमेंट ऑफ DNA. DNAचा एखादा सेगमेंट आहे. DNA हा डबल स्टँडर्ड मोलेक्यूल असतो. जर हा डबल स्टँडर्ड DNA असेल तर या डबल स्टँडर्ड DNAमध्ये एक स्ट्रँड 3' to 5' असेल. ओके, आणि त्याचा अपोजिटवाला जो स्ट्रँड असेल हा आपण असा काढूयात, हा असेल 5' to 3'. हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे या डबल स्टँडर्ड DNA पैकी फक्त एकच स्ट्रँड हा टेम्पलेट म्हणून ॲक्ट करणार आहे इथे, आणि तो जो एक स्ट्रँड टेम्पलेट म्हणून ॲक्ट करणार आहे त्यावरनं mRNA बनणार आहे. या mRNA फॉर्मेशनच्या प्रोसेसलाच आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. जर हा डबल स्टँडर्ड DNA असेल तर या डबल स्टँडर्ड DNAमध्ये तुम्ही पाहू शकता हा 3' to 5' जो स्ट्रँड असेल इट कॅन ॲक्ट ॲज अ टेम्पलेट, किंवा हा जो 3' to 5' स्ट्रँड असेल हा टेम्पलेट म्हणून ॲक्ट करेल. तर या दोन स्ट्रँडपैकी एक कोणता तरी स्ट्रँड ॲज अ टेम्पलेट म्हणून ॲक्ट करेल. जर तुम्ही हा स्टँड कन्सिडर केला तर तो असेल 3' to 5' हा टेम्पलेट, किंवा या डायरेक्शनने कन्सिडर केलं तर 3' to 5' हा टेम्पलेट म्हणून ॲक्ट करेल. आपण हा वरचा स्टँड ॲज अ टेम्पलेट म्हणून कन्सिडर करूयात. जर हा वरचा स्टँड मी ॲज अ टेम्पलेट म्हणून कन्सिडर केला तर मी हा DNA स्ट्रेट काढतो इथे. आपल्याला समजण्यासाठी मी DNA स्ट्रेट करतो इथे. 3' to 5' हा एक स्टँड आहे, बरोबर, आणि या स्टँडवर हा दुसरा 5' to 3' असा स्टँड आहे. हा आहे 5' to 3' स्टँड. ठीक आहे. तर आता हा जो 5' to 3' स्टँड आहे हा अपोजिट आहे या टेम्पलेट स्टँडच्या 3' to 5'च्या. 3' to 5' स्टँड याला टेम्पलेट तुम्ही म्हणू शकता, टेम्पलेट फॉर द ट्रान्सक्रिप्शन किंवा जीन फॉर द ट्रान्सक्रिप्शन असंही म्हणू शकता. या टेम्पलेटलाच अँटीसेन्स स्ट्रँड असं सुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात? अँटीसेन्स स्ट्रँड असं सुद्धा म्हणतात. हा जो अँटीसेन्स स्ट्रँड आहे या अँटीसेन्स स्ट्रँडचं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे, आणि ट्रान्सक्रिप्शनची डायरेक्शन ही नेहमी 5' to 3'च असणार आहे. जसं आपण DNA रेप्लिकेशनमध्ये स्टडी केलं की DNA रेप्लिकेशनची डायरेक्शन 5' to 3' असते. न्यू स्टँड 5' to 3' या डायरेक्शनमध्ये सिंथेसाइज होतो. इन द सेम वे इथे 3' to 5' हा जो स्टँड आहे हा अँटीसेन्स स्ट्रँड किंवा टेम्पलेट स्ट्रँड म्हणून ॲक्ट करेल, आणि या स्टँडवर एक नवीन स्टँड बनणार आहे. जो न्यू स्टँड बनणार आहे त्या न्यू स्टँडची डायरेक्शन नेहमी 5' to 3' असणार आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता यावर बनणारा जो नवीन स्टँड असेल तो असेल 5' to 3', आणि हा जो न्यू स्टँड बनणार आहे यालाच म्हणणार आपण mRNA.
हा जो अँटीसेन्स स्ट्रँड आहे याच्या अपोजिट जो स्ट्रँड बनणार आहे तो असणार आहे mRNA. काय असणार आहे तो mRNA असणार आहे. आता जर या mRNAचा सिक्वेन्स तुम्ही कन्सिडर केला तर या mRNAचा जो नवीन mRNA बनणार आहे तो 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्ये बनणार. कशावर बनणार? या अँटीसेन्स स्ट्रँडवर बनणार. अँटीसेन्सची डायरेक्शन काय? अँटीसेन्स हा नेहमी 3 प्राइम टू 5 प्राइम असणार. यावर बनणारा mRNA 5 प्राइम टू 3 प्राइम असणार. या mRNA वर असणारे न्यूक्लिओटाइड आणि हा जो अपोजिट आहे ना, हा पहा रेडमध्ये काढलेला हा डीएनएचा स्ट्रँड आहे, हा पण काय 5 प्राइम टू 3 प्राइम. म्हणजे mRNA जो 5 प्राइम टू 3 प्राइम बनणार आहे त्याची सिक्वेन्स आणि ह्या 5 प्राइम टू 3 प्राइम असणाऱ्या डीएनएची सिक्वेन्स दोघेही सेम असणार आहेत. कळतंय तुम्हाला? म्हणजे हा जो mRNA आहे त्याची सिक्वेन्स आणि हा जो डीएनए आहे जो या अँटीसेन्सच्या अपोजिट आहे याची सिक्वेन्स सेम असणार आहे. फक्त डिफरन्स काय असेल? थायमिनच्या ऐवजी RNA मध्ये युरॅसिल असेल. ठीक आहे, इथे जर थायमिन असला तर याकडे युरॅसिल असेल. याचा अर्थ या 5 प्राइम टू 3 प्राइम डीएनए जो स्ट्रँड आहे याची सिक्वेन्स आणि mRNAची सिक्वेन्स सेम आहे. म्हणून हा जो 5 प्राइम टू 3 प्राइम स्ट्रँड आहे याला सेन्स स्ट्रँड असं सुद्धा म्हणतात. 5 प्राइम टू 3 प्राइम स्ट्रँड कोणता? डीएनएचा. इथे 2 स्ट्रँड तुम्हाला दाखवलेत. हा जर ब्लॅक हा टेम्पलेट असेल किंवा अँटीसेन्स असेल तर हा जो मी रेडमध्ये काढलेला आहे याला तुम्ही म्हणाल सेन्स स्ट्रँड. ठीक आहे, काय म्हणाल याला? सेन्स स्ट्रँड. सेन्स किंवा याला कोडिंग स्ट्रँड असं सुद्धा म्हणतात. ओके, यावर एखादा MCQ असतो. व्हॉट इज सेन्स स्ट्रँड, व्हॉट इज कोडिंग स्ट्रँड. ओके, तर हा असेल 5 प्राइम टू 3 प्राइम वाला सेन्स स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड. सेन्स स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड आणि mRNA यांची सिक्वेन्स सेम असते. यावर असणारी सिक्वेन्स ही सेम असणार आहे. ठीक आहे, आता जर हा डबल स्ट्रँडेड डीएनए आपण कन्सिडर केला तर इथे ट्रान्सक्रिप्शन कसं होणार आहे? ट्रान्सक्रिप्शन होण्यासाठी एका एन्झाईमची आवश्यकता असते. त्या एन्झाईमचं नाव आहे RNA पॉलिमरेज. एन्झाईमचं नाव लक्षात ठेवायचं आहे. एन्झाईमचं नाव आहे RNA पॉलिमरेज. ठीक आहे, RNA पॉलिमरेज जे एन्झाईम असतात हे mRNA फॉर्मेशन करतात किंवा ट्रान्सक्रिप्शन करतात. ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी RNA पॉलिमरेजला एका स्पेसिफिक सिक्वेन्सची आवश्यकता असते डीएनए वरच्या. त्या सिक्वेन्सला प्रमोटर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रमोटर. सो व्हॉट इज अ प्रमोटर? प्रमोटर ही अशी सिक्वेन्स आहे जिथे RNA पॉलिमरेज बाइंड होणार आणि ट्रान्सक्रिप्शनची सुरुवात करणार, ट्रान्सक्रिप्शनचं इनिशिएशन करणार. RNA पॉलिमरेजला बाइंड होण्यासाठी लागणारा जो प्रमोटर आहे तो कुठे असेल मग? जर हा 3 प्राइम टू 5 प्राइम अँटीसेन्स किंवा टेम्पलेट स्ट्रँड आहे तर याच्या या बाजूला इथे जी सिक्वेन्स असेल, इथे जी डीएनएची सिक्वेन्स असेल हिला आपण प्रमोटर असं म्हणूयात. 3 प्राइमला टेम्पलेटच्या किंवा हा जो सेन्स स्ट्रँड आहे त्याच्या 5 प्राइमच्या बाजूला प्रमोटर असेल. ठीक आहे, तर प्रमोटर काय असतो? प्रमोटर इज द सिक्वेन्स वेअर RNA पॉलिमरेज बाइंड्स. Promoter is the sequence which can be recognized by the RNA polymerase. आणि जर RNA पॉलिमरेजला प्रमोटरला रिकॉग्नाइज करायचं असेल तर काही दुसऱ्या फॅक्टर्सची आवश्यकता असते. असाच एक फॅक्टर आहे सिग्मा फॅक्टर. कोणता फॅक्टर असतो? सिग्मा. हे जे सिम्बॉल आहे याला म्हणतो आपण सिग्मा फॅक्टर. सिग्मा फॅक्टर इज रिक्वायर्ड फॉर द इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन by the RNA polymerase because the recognition of this promoter or the sequence requires the sigma factor. ओके, आता पहा प्रमोटर कोणत्या बाजूला आहे? या अँटीसेन्सच्या 3 प्राइमला किंवा सेन्सच्या 5 प्राइमला प्रमोटर आहे. ओके, आता या प्रमोटर नंतर मध्ये या प्रमोटरच्या सिक्वेन्स नंतर मध्ये इथे काही सिक्वेन्सेस दिसत आहेत. या सिक्वेन्सेसला स्ट्रक्चरल जीन्स असं सुद्धा म्हणतात. म्हणजे इथे काय असेल? सर्वात पहिले असेल प्रमोटर. ठीक आहे, हा असेल प्रमोटर. त्यानंतर असेल जीन्स ज्याला म्हणतात स्ट्रक्चरल जीन. हा जो पार्ट आहे इथपर्यंत प्रमोटर. प्रमोटर नंतरचा पार्ट जो असतो त्याला म्हणतात स्ट्रक्चरल जीन्स. कोणता पार्ट असेल?
स्ट्रक्चरल जीन्स किंवा स्ट्रक्चरल जीन. ओके. आणि एंडला इथे जिथे ट्रान्सक्रिप्शन एंड होतं त्या पार्टला म्हणतात टर्मिनेशन सिक्वेन्सेस. कोणत्या सिक्वेन्सेस असतील इथे? टर्मिनेशन सिक्वेन्सेस. यांना म्हणतात टर्मिनेटर. ओके. म्हणजे पहा, एखादा जो जीन असेल त्या जीनवर सर्वप्रथम प्रमोटर असेल ज्याला RNA पॉलिमरेज रिकग्नाइज करतील बाय युझिंग द सिग्मा फॅक्टर. त्यानंतर असेल स्ट्रक्चरल जीन्स आणि त्यानंतर असेल टर्मिनेटर सिक्वेन्सेस. टर्मिनेटर सिक्वेन्सेस अशा सिक्वेन्सेस असतात जिथे mRNAचं टर्मिनेशन होतं किंवा mRNA फॉर्मेशन स्टॉप होतं. आता या प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर या तिघांना एकत्रितपणे आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन युनिट. काय म्हणणार तुम्ही यांना? ट्रान्सक्रिप्शन युनिट. तर हे आहे ट्रान्सक्रिप्शन युनिट. ठीक आहे. आता आपण पाहूयात ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स. आपण पाहिलंय व्हॉट इज द टेम्पलेट स्ट्रँड और द अँटीसेन्स स्ट्रँड अँड व्हॉट इज द कोडिंग स्ट्रँड और द सेन्स स्ट्रँड. आता हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांभोवती गुंडाळलेले असतील, वाउंड असतील. ठीक आहे. तर हे जे दोन्ही गुंडाळलेले स्ट्रँड आहेत किंवा वाउंड स्ट्रँड आहेत, या वाउंड स्ट्रँडवर प्रमोटर आहे, स्ट्रक्चरल जीन्स आहेत आणि टर्मिनेटर आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA हा सर्क्युलर असतो, सर्क्युलर DNA असतो, डबल स्ट्रँडेड असतो आणि हा DNA डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. DNA डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. यामुळे प्रोकॅरियोट्समध्ये प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोघेही सायटोप्लाझममध्येच होतात. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन याचं लोकेशन सेम आहे. ठीक आहे. फक्त ट्रान्सलेशन जे असेल ते रायबोझोम्सवर होईल, जे फ्री रायबोझोम असतात प्रोकॅरियोटिक सायटोप्लाझममध्ये. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियल सायटोप्लाझममध्ये. प्रोकॅरियोट्समध्ये ट्रान्सक्रिप्शन 3 स्टेपमध्ये होणार आहे. फर्स्ट स्टेपला आपण इनिशिएशन असं म्हणतो, सेकंड स्टेप असेल इलॉंगेशन आणि थर्ड स्टेप असेल टर्मिनेशन. इनिशिएशनच्या स्टेपमध्ये RNA पॉलिमरेज एन्झाईम जो असेल त्याला सिग्मा फॅक्टर येऊन बाइंड होतो. RNA पॉलिमरेजला सिग्मा फॅक्टर येऊन बाइंड झाल्यामुळे RNA पॉलिमरेज कॅन रिकग्नाइज द प्रमोटर. RNA पॉलिमरेज प्रमोटरला रिकग्नाइज करेल आणि RNA पॉलिमरेज या प्रमोटरवर येऊन बसेल. RNA पॉलिमरेज प्रमोटरवर येऊन बसल्यानंतर प्रोसेस स्टार्ट होईल इनिशिएशनची. या इनिशिएशनच्या प्रोसेसमध्ये जे दोन्ही स्ट्रँड असतील DNAचे 2 स्ट्रँड आहेत. एक आहे अँटीसेन्स म्हणजे टेम्पलेट स्ट्रँड आणि दुसरा आहे सेन्स स्ट्रँड म्हणजे कोडिंग स्ट्रँड. हे दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतील. हे दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतात कारण जो RNA पॉलिमरेज आहे तो इथे दोन्ही स्ट्रँडच्या मध्ये असलेले जे हायड्रोजन बॉन्ड्स असतील यांना ब्रेक करेल आणि त्यामुळे दोन्ही स्ट्रँड, जसं हेलिकेज 2 स्ट्रँडला सेपरेट करतो DNA रेप्लिकेशनमध्ये, तसंच RNA पॉलिमरेजच्या हेलिकेज सारख्या ॲक्टिव्हिटीमुळे दोन्ही स्ट्रँड इथे सेपरेट होतील. जर हे दोन्ही स्ट्रँड इथे सेपरेट झाले तर मी तुम्हाला हे सेपरेटेड स्ट्रँड दाखवतो. पहा कसे दिसतील. सेपरेटेड स्ट्रँड दिसतील. एक स्ट्रँड जो असेल तो आपण असा दाखवूयात, सेपरेट झालेला, जो एक ब्लॅक आहे. ब्लॅक स्ट्रँडला आपण म्हणूयात 3 प्राइम टू 5 प्राइम कारण तो टेम्पलेट आहे. आणि जो दुसरा स्ट्रँड असेल तो दुसरा स्ट्रँड या डायरेक्शनमध्ये सेपरेट झालेला असेल, जो असेल 5 प्राइम टू 3 प्राइम म्हणजे हा असेल सेन्स स्ट्रँड. आता हा जो अँटी सेन्स स्ट्रँड आहे किंवा टेम्पलेट स्ट्रँड आहे, या टेम्पलेट स्ट्रँडवर एक न्यू mRNAचं सिंथेसिस होणार आहे. mRNAचं सिंथेसिस होण्यासाठी RNA पॉलिमरेज नवीन न्यूक्लिओटाइड या डायरेक्शनमध्ये ॲड करेल. ही जी डायरेक्शन असेल ती असेल 5 प्राइम टू 3 प्राइम. 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्ये RNA पॉलिमरेज न्यूक्लिओटाइड्स ॲड करेल. जर DNAवर ॲडेनाईन असेल तर हा इथे युरॅसिल ॲड करेल. जर DNAवर थायमिन असेल तर ॲडेनिन हा mRNAवर ॲड होईल. जर DNAवर गॉनिन असेल तर सायटोसिन mRNAवर ॲड होईल. या पद्धतीने mRNAचं इनिशिएशन होईल.
हे जे इनिशिएशन असतं यामध्ये 12 ते 13 न्यूक्लिओटाइडवाला एक mRNA बनतो आणि जोपर्यंत हा mRNA बनत नाही RNA पॉलिमरेज इथेच बसून राहणार आहे प्रमोटरवर. ठीक आहे, या टाईपच्या इनिशिएशनला ॲबॉर्टिव्ह इनिशिएशन असं सुद्धा म्हणतात, कारण इथे जोपर्यंत हा 12 ते 13 न्यूक्लिओटाइडचा mRNA बनत नाही RNA पॉलिमरेज इथेच बसून राहणार आहे. ठीक आहे, एकदा ही प्रोसेस कंप्लीट झाली, 12 ते 13 न्यूक्लिओटाइडचा एक mRNA इथे बनला की हा जो RNA पॉलिमरेज आहे हा पुढे सरकणार आहे. ठीक आहे, 12 ते 13 न्यूक्लिओटाइडचा mRNA बनला की या प्रोसेसला म्हणूयात आपण इनिशिएशन. काय म्हणणार याला? इनिशिएशन. आता पुढची जी स्टेप आहे यामध्ये हा RNA पॉलिमरेज पुढे सरकणार आहे. RNA पॉलिमरेज ज्यावेळेस पुढे सरकणार आहे या स्टेपला इलॉंगेशन असं आपण म्हणतो. या स्टेपला म्हणणार आपण इलॉंगेशन. ठीक आहे, फर्स्ट स्टेप इनिशिएशन, सेकंड स्टेप इलॉंगेशन. RNA पॉलिमरेज ज्यावेळेस पुढे सरकणार त्यावेळेस जो सिग्मा फॅक्टर असेल तो सिग्मा फॅक्टर रिलीज होतो RNA पॉलिमरेजवरनं. त्यामुळे यावर एक MCQ असतो की सिग्मा फॅक्टर RNA पॉलिमरेजला इलॉंगेशनसाठी आवश्यक असतो का? तर आपला आन्सर तिथे नो असलं पाहिजे, कारण इलॉंगेशनसाठी सिग्मा फॅक्टरची आवश्यकता RNA पॉलिमरेज सिग्मा फॅक्टरची आवश्यकता RNA पॉलिमरेजला नाही आहे. ठीक आहे, आणि मग इलॉंगेशनच्या स्टेपमध्ये RNA पॉलिमरेज पुढे सरकेल. RNA पॉलिमरेज पुढे सरकला तर मी तुम्हाला इथे 2 स्ट्रँड काढून दाखवतो कसे होतील. हे जे स्ट्रँड असतील जे सेपरेट झाले होते हे पुन्हा वाउंड होतील एकमेकांबरोबर आणि मग हा स्ट्रँड पुन्हा सेपरेट होईल ज्यावेळेस RNA पॉलिमरेज इथे बाइंड होईल. फॉर एक्झाम्पल पहा, हे दोन्ही स्ट्रँड वाउंड झाले, इथे प्रमोटर होता. ओके, आणि मग हा स्ट्रँड सेन्स या पद्धतीने. यावर बनणार आहे एक नवीन स्ट्रँड. कसा बनणार आहे नवीन स्ट्रँड? ऑलरेडी या रिजनमध्ये पहा, हा प्रमोटरचा रिजन होता. या प्रमोटरच्या रिजनमध्ये RNA पॉलिमरेज बसलेला होता. RNA पॉलिमरेज जोपर्यंत प्रमोटरच्या रिजनवर बसलेला होता तिथे एक RNA बनला. तो RNA आपण असा दाखवूयात. ठीक आहे, हा आहे mRNA. mRNAची डायरेक्शन नेहमी असणार आहे 5 प्राइम टू 3 प्राइम, लक्षात घ्या. मग या प्रमोटरवरनं RNA पॉलिमरेज एन्झाईम पुढे सरकला आणि तो पुढच्या स्ट्रक्चरल जीन्सवर गेला. प्रमोटर नंतरचा रिजन काय असतो? स्ट्रक्चरल जीन्स. स्ट्रक्चरल जीन्सवर ज्यावेळेस RNA पॉलिमरेज पुढे सरकेल, हा RNA पॉलिमरेज असेल, यावरचा सिग्मा फॅक्टर निघून गेलेला असेल आणि RNA पॉलिमरेज ज्यावेळेस स्ट्रक्चरल जीनमध्ये येईल पुन्हा 2 स्ट्रँडला RNA पॉलिमरेज त्याच्या हेलिकेज ॲक्टिव्हिटीमुळे सेपरेट करेल. 2 स्ट्रँड इथे सेपरेट होतील. सेपरेट झाल्यानंतर RNA पॉलिमरेज पुन्हा न्यूक्लिओटाइड्स ॲड करायला सुरुवात करेल मागच्या mRNAमध्ये. ठीक आहे, पुन्हा ॲडेनिनच्या अपोजिट युरॅसिल, गॉनिनच्या अपोजिट सायटोसिन, थायमिनच्या अपोजिट ॲडेनिन असं ॲडिशन होत राहील आणि या स्टेपला आपण इलॉंगेशन असं म्हणतो. ठीक आहे, RNA पॉलिमरेज हा पुढे सरकत राहील स्ट्रक्चरल जीन्सवर आणि तो जसा पुढे सरकत राहील तसा mRNA हा एक्सटेंड होत राहील, mRNA फॉर्मेशन होत राहील. असं mRNA फॉर्मेशन होताना RNA पॉलिमरेज ज्यावेळेस पुढे सरकतो तुम्ही पाहू शकता की मागचे जे स्ट्रँड असतात, सेन्स आणि अँटीसेन्स स्ट्रँड जे असतात हे एकमेकांभोवती वाउंड होतात, गुंडाळले जातात. ओके, आणि जिथे RNA पॉलिमरेज असेल तिथे दोन्ही स्ट्रँड हे सेपरेट होतात. तर या पद्धतीने सेन्स आणि अँटीसेन्स स्ट्रँड जे मागचे असतील ज्यांचं ट्रान्सक्रिप्शन झालेलं आहे ज्या पार्टमधल्या टेम्पलेट स्ट्रँडचं, तिथले जे दोन्ही DNAचे स्ट्रँड असतील ते एकमेकांभोवती गुंडाळले जातील आणि पुन्हा जिथे DNAचं ट्रान्सक्रिप्शन चालू आहे त्या रिजनमध्ये म्हणजेच RNA पॉलिमरेजच्या रिजनमध्ये दोन्ही स्ट्रँड हे सेपरेट असतील. ठीक आहे, तर या पद्धतीने इथे एक mRNA बनलेला असेल ज्याचं सिंथेसिस कंटिन्युअसली चालू असेल इलॉंगेशनच्या स्टेपमध्ये आणि हा असेल 5 प्राइम टू 3 प्राइम mRNA. ठीक आहे, असं करता
RNA पॉलिमरेज पोहोचेल शेवटच्या साईटमध्ये, ज्याला म्हणतो आपण टर्मिनेशन सिक्वेन्सेस. टर्मिनेशन सिक्वेन्सेसमध्ये ज्या वेळेस RNA पॉलिमरेज पोहोचेल, फॉर एक्झाम्पल आता इथे कन्सिडर करा की ही एक टर्मिनेशन सिक्वेन्स आहे. RNA पॉलिमरेजने mRNA सिंथेसिस केलेला आहे आणि आता हा RNA पॉलिमरेज इथे या टर्मिनेशन सिक्वेन्समध्ये पोहोचलेला आहे. ज्या वेळेस RNA पॉलिमरेज या टर्मिनेशन सिक्वेन्समध्ये पोहोचेल, mRNAचं सिंथेसिस हे कंप्लीट झालेलं असेल. हा mRNA असेल ज्याचं सिंथेसिस कंप्लीट झालेलं असेल. हा असेल 5 प्राइम एंड ऑफ द mRNA आणि दुसरा एंड असेल 3 प्राइम एंड ऑफ द mRNA. प्रोकॅरियोट्समध्ये जो DNA असतो त्या DNAवर नॉन कोडिंग सिक्वेन्सेस म्हणजे इंट्रॉन नसतात. त्यामुळे प्रोकॅरियोटिक DNA जो असतो यामध्ये प्रोसेसिंग होत नाही. प्रोसेसिंग म्हणजे RNAला कट केलं जातं आणि त्याला मॉडिफाय केलं जातं. असं मॉडिफिकेशन प्रोकॅरियोट्समध्ये होत नाही. आणि ज्यावेळेस टर्मिनेशन होणार आहे, RNA पॉलिमरेज टर्मिनेशन सिक्वेन्समध्ये पोहोचेल आणि RNA पॉलिमरेज ज्यावेळेस टर्मिनेशन सिक्वेन्समध्ये पोहोचतो त्यावेळेस हा जो 5 प्राइम एंड असेल mRNAचा प्रोकॅरियोट्समध्ये, या 5 प्राइम एंडला एक गोल बांगडीसारखा प्रोटीन येऊन अटॅच होतो. तो जो गोल बांगडीसारखा प्रोटीन आहे त्याला म्हणतात रो फॅक्टर. कोणता फॅक्टर? रो फॅक्टर. रो फॅक्टर रो फॅक्टर रो फॅक्टर हा जो रो फॅक्टर आहे, हा रो फॅक्टर टर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो प्रोकॅरियोट्समध्ये. रो फॅक्टरद्वारे जे टर्मिनेशन होतं त्याला रो डिपेंडंट टर्मिनेशन असं सुद्धा म्हणतात. याला रो डिपेंडंट टर्मिनेशन असं सुद्धा म्हणतात. आणि हे रो डिपेंडंट टर्मिनेशन फक्त प्रोकॅरियोट्समध्ये होतं. रो फॅक्टर हा एक प्रकारचा ATPase आहे. ATPase म्हणजे तो ATPचा वापर करतो ॲज द एनर्जी सोर्स. हा एक गोल बांगडीसारखा प्रोटीन असतो. जसा हेलिकेज गोल बांगडीसारखा प्रोटीन असतो तसा रो सुद्धा एक प्रकारचा हेलिकेज आहे जो ट्रान्सक्रिप्शनला टर्मिनेट करतो प्रोकॅरियोट्समध्ये. ठीक आहे. मग आता ज्या वेळेस RNA पॉलिमरेज हा टर्मिनेशन सिक्वेन्समध्ये पोहोचेल त्यावेळेस mRNAचा सिंथेसिस कंप्लीट झालेला असेल आणि हा रो फॅक्टर येऊन बाइंड होईल या 5 प्राइम एंडला. ठीक आहे. आता जर हा mRNA असेल तर या mRNAवर हा रो फॅक्टर जो असेल तो असा इकडनं एंट्री करेल. रो फॅक्टर कसा आहे? गोल बांगडीसारखा प्रोटीन आहे. तो एंट्री करेल एका बाजूने आणि एका बाजूने एंट्री केल्यानंतर तो असा पुढे पुढे सरकत जाईल. का तो पुढे सरकेल? त्याला मूवमेंट करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? ATPची आवश्यकता. आणि त्याला ATP मिळते आणि तो ATPase आहे. ATPचा वापर करून हा जो गोल प्रोटीन इथे ज्याने एंट्री केलेली आहे हा इथनं एंट्री करेल आणि हा पुढे 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 मूव्ह होईल. ठीक आहे. तो ATPaseचा वापर करेल त्याच्या ATPase ॲक्टिव्हिटीचा आणि या एंडपर्यंत पोहोचेल. या 5 प्राइम एंडपासनं एंट्री केलेला रो फॅक्टर ज्या वेळेस इथे पोहोचेल, इथे म्हणजे जिथे टेम्पलेट स्टँड जो आहे किंवा अँटीसेन्स स्टँड आहे त्याचा जो शेवटचा रिजन आहे, या रिजनला काय म्हटलं आपण? टर्मिनेशन रिजन, राईट? किंवा टर्मिनेटर सिक्वेन्स. या टर्मिनेटर सिक्वेन्समध्ये ज्या वेळेस हा रो फॅक्टर पोहोचेल, हा रो फॅक्टर या टर्मिनेशन सिक्वेन्सला अटॅच असलेला mRNA, पहा इथे कसं होणार आहे. इथे एक असेल हा स्टँड, एक असेल सेन्स स्टँड, एक असेल अँटीसेन्स स्टँड. अँटीसेन्स म्हणजे टेम्पलेट स्टँड. हा असेल अँटीसेन्स स्टँड, बरोबर? इथे आपण डायरेक्टली दाखवूयात. अँटीसेन्स स्टँड असेल. या अँटीसेन्स स्टँडला हा mRNA अटॅच असेल. हा mRNA अटॅच असेल अँटीसेन्स स्टँडला, बरोबर? म्हणजे पहा हा 5 प्राइम एंड आहे mRNAचा, हा 3 प्राइम एंड आहे mRNAचा आणि हा आहे अँटीसेन्स स्टँड म्हणजे टेम्पलेट स्टँड. म्हणजे टेम्पलेट स्टँड जो असेल त्याचा हा 5 प्राइम एंड असेल, बरोबर? कारण टेम्पलेट काय आहे? टेम्पलेट आहे 3 प्राइम टू 5 प्राइम, बरोबर? म्हणजे 5 प्राइम एंड जो आहे टेम्पलेटचा हा टर्मिनेशन सिक्वेन्स आहे आणि 3 प्राइम एंड जो आहे mRNAचा हा टर्मिनेशन सिक्वेन्स असणार आहे. इथे पहा mRNA आणि हा जो टेम्पलेट आहे यांच्यामध्ये काही पेअरिंग असेल, छोटीशी पेअरिंग असेल, थोडीशी पेअरिंग असेल.
या पेअरिंगला ब्रेक करण्यासाठी हा जो ATPase आहे, रो फॅक्टर आहे, हा रो फॅक्टर इथे पोहोचेल. रो फॅक्टर इथे पोहोचल्यानंतर रो फॅक्टर त्याची हेलिकेज ॲक्टिव्हिटी दाखवेल आणि इथे ॲडेनिन आणि युरॅसिल किंवा गॉनिन आणि सायटोसिन असे जे स्टँड बनलेले आहेत यांच्यामधला जो हायड्रोजन बॉन्ड आहे त्याला ब्रेक करेल. यांच्यामधला हायड्रोजन बॉन्ड जर ब्रेक झाला तर इथला mRNA रिलीज होणार आहे. काय होणार आहे? mRNA रिलीज होणार आहे. इथला mRNA रिलीज होईल आणि हा जो mRNA असेल याचं ट्रान्सक्रिप्शन झालेलं असेल आणि ट्रान्सलेशन स्टार्ट होईल. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतो आपण रो डिपेंडंट टर्मिनेशन. रो डिपेंडंट टर्मिनेशन म्हणजे रो फॅक्टर असं टर्मिनेशन करतो. ठीक आहे. म्हणजे प्रोकॅरियोट्समध्ये 3 स्टेप मी सांगितल्या. एक आहे इनिशिएशन, दुसरी आहे इलॉंगेशन आणि थर्ड स्टेप जी आहे ती आहे टर्मिनेशन. थर्ड स्टेप जी आहे ती आहे टर्मिनेशन. आता आपण याला एक सिम्प्लिफाईड डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करूयात. ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स आपण डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो. इथे मी 2 स्टँड दाखवलेले आहेत, 3 प्राइम टू 5 प्राइम आणि 5 प्राइम टू 3 प्राइम. 3 प्राइम टू 5 प्राइम हा टेम्पलेट असेल किंवा अँटीसेन्स असेल. त्याच्या अपोजिट जो स्टँड असेल तो सेन्स असेल किंवा कोडिंग असेल. कारण जो mRNA फॉर्म होणार आहे तो या टेम्पलेटवर फॉर्म होणार आहे आणि त्या mRNAची आणि या सेन्स स्टँडची डायरेक्शन जी असेल ती सेम असेल आणि यावर असलेले न्यूक्लिओटाइड्सची सिक्वेन्स सुद्धा सेम असेल, एक्सेप्ट mRNAवर युरॅसिल असेल आणि DNAवर थायमिन असेल. इनिशिएशनच्या स्टेपमध्ये RNA पॉलिमरेज प्रमोटरला बाइंड होईल आणि या बाइंडिंगमध्ये RNA पॉलिमरेजला सिग्मा फॅक्टर हेल्प करेल. RNA पॉलिमरेज प्रमोटरला बाइंड झाल्यानंतर दोन्ही स्टँडला प्रमोटरमध्ये तो सेपरेट करेल. सेपरेट झाल्यानंतर नवीन mRNAचं सिंथेसिस इथे स्टार्ट होईल. mRNAची डायरेक्शन असेल सिंथेसिसची 5 प्राइम टू 3 प्राइम. हे असेल इनिशिएशन. इलॉंगेशनमध्ये RNA पॉलिमरेज पुढे मूव्ह होईल स्ट्रक्चरल जीनच्या रिजनमध्ये. ज्यावेळेस तो पुढे मूव्ह होईल सिग्मा फॅक्टर रिलीज होईल. RNA पॉलिमरेज स्ट्रक्चरल जीनला सेपरेट करेल. सेपरेट केल्यानंतर दोन्ही स्टँडला सेपरेट करेल. सेपरेट केल्यानंतर नवीन mRNA जो स्टँड आहे त्याचं सिंथेसिस कंटिन्यू होत राहील. जो mRNA असेल त्याचं सिंथेसिस होताना जसा जसा RNA पॉलिमरेज पुढे सरकतो मागचे जे सेन्स आणि अँटीसेन्स DNAचे स्टँड असतात हे रॅपअप होतात म्हणजे वाउंड होतात. त्यामुळे mRNA जो असेल तो रिलीज होईल. जिथे त्याचं ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झालेलं आहे त्या रिजनमधनं तो रिलीज होईल आणि असा तो ट्रॅकिंग दिसेल. या mRNAचं फर्दर इलॉंगेशन होत जाईल आणि जसं जसं त्याचं इलॉंगेशन होत जाईल mRNA आणि RNA पॉलिमरेज एन्झाईम अँटीसेन्स स्ट्रँडच्या एंडमध्ये पोहोचेल ज्याला म्हणू आपण टर्मिनेटर रिजन. टर्मिनेटर रिजनमध्ये RNA पॉलिमरेज पोहोचल्यानंतर इथे ट्रान्सक्रिप्शनचं टर्मिनेशन होणार आहे आणि ट्रान्सक्रिप्शनच्या टर्मिनेशनमध्ये इथे हेल्प करणार आहे रो फॅक्टर. रो फॅक्टर हा एक हेलिकेज आहे आणि हा हेलिकेज ATPचा वापर करेल. ATPचा वापर करेल तो 5 प्राइम एंड ऑफ mRNA मधनं एंट्री घेईल आणि तो पोहोचेल 3 प्राइम एंडपर्यंत. इथे पोहोचल्यानंतर हा जो हेलिकेज आहे दोन्ही स्टँडमध्ये म्हणजे mRNA आणि अँटीसेन्स स्टँड म्हणजे टेम्पलेट स्टँड यामध्ये असलेल्या बॉन्डला ब्रेक करेल आणि या पद्धतीने mRNA रिलीज होईल. ही आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये इंट्रॉन नसतात म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस नसतात, त्यामुळे प्रोसेसिंगची आवश्यकता नसते. यूकॅरियोट्समध्ये एक्झॉन म्हणजेच कोडिंग सिक्वेन्सेस आणि इंट्रॉन म्हणजेच नॉन कोडिंग सिक्वेन्सेस असतात. इंट्रॉनला यूकॅरियोट्समध्ये रिमूव्ह करावं लागतं, त्यामुळे RNA प्रोसेसिंगची आवश्यकता यूकॅरियोटिक सेलमध्ये असते. नेक्स्ट आपण पाहूयात ट्रान्सक्रिप्शन इन यूकॅरियोट्स ॲज वेल ॲज प्रोसेसिंग ऑफ द mRNA इन यूकॅरियोट्स.